नमस्कार मंडळी. 23 ऑगस्ट वार शनिवारी आहे पिठोरी अमावस्या किंवा यालाच शनी अमावस्या देखील म्हटले जाते. या दिवशी भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने बनत आहे दिव्य आणि दुर्लभ महाशुभ संयोग कालसर्पयोग. 12 राशींमधून या काही राशी होतील धनाने मालामाल. भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने या राशींच्या जीवनातील सर्व दुःख अडचणी संकटे आता मिटणार आहेत. त्याच भाग्यशाली राशींबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. मित्रांनो, यंदा 23 ऑगस्ट रोजी पिठोरी अमावस्या साजरी होणार आहे. हिंदू धर्मात पिठोरी अमावस्येला खूप महत्त्व आहे. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. या दिवशी स्नान, दान आणि पितरांचं श्राद्ध तर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी पितरांचे श्राद्ध आणि तर्पण केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हणतात. त्याचबरोबर पितरांचा आशीर्वाद आणि सुखशांतीही प्राप्त होते. तसेच हा दिवस शनिदेवांच्या पूजेसाठी समर्पित आहे, कारण या अमावस्येला शनी अमावस्या देखील म्हटले जाते. तसे तर प्रत्येक महिन्यात अमावस्या येते, परंतु या शनी अमावस्येचे महत्त्व अधिक आहे. ही अमावस्या तिथी 22 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 11:35 सुरू होईल आणि 23 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 11:55 समाप्त होईल. तसेच स्नान दान करण्याचा मुहूर्त सकाळी 4:26 पासून ते 5:16 असेल. तसेच पूजन मुहूर्त सकाळी 7:32 पासून ते 9:09 राहील. त्याचबरोबर शनिपूजनासाठी शुभमुहूर्ताची वेळ असेल संध्याकाळी 6:52 पासून ते 8:15 या शनिपूजनेच्या वेळेमध्ये तुम्ही शनिदेवांच्या मूर्तीवर मोहरीचे तेल, काळे तीळ, काळे उडीद, निळी फुले आणि प्रसाद अर्पण करू शकता. तसेच शनी चालीसा, शनी स्तोत्र किंवा हनुमान चालीसाचा पाठ देखील करावा. या दिवशी उपाय केल्याने शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळण्यास मदत होते असं देखील सांगितलं जातं. त्याचबरोबर धार्मिक मान्यतेनुसार कालसर्प दोषापासून मुक्ती मिळण्यासाठी अमावस्येच्या दिवशी पूजा केली जाते. पिठोरी अमावस्येला कुशग्रहणी अमावस्या देखील म्हटले जाते. या दिवशी काही राशींना शनिदेवांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होणार आहे. त्या कोणत्या आहेत भाग्यशाली राशी? चला त्या राशींबद्दल जाणून घेऊयात. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा, जय शनिदेव महाराज. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे वृषभ रास. वृषभ राशीवाले, भगवान शनिदेवांच्या कृपेने तुम्हाला या दिवशी मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. तुम्ही केलेल्या मेहनतीचे तुम्हाला या काळात फळ देखील प्राप्त होऊ शकते. त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षा बेहतरीन राहू शकेल. तसेच तुमची अडकलेली कामे आता सफलतापूर्वक पूर्ण होतील. मित्रांसोबत भेटणं होईल. सोबतच तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ देखील, धनलाभ देखील होऊ शकतात. त्याचबरोबर परिवार आणि जीवनसाथीचे पूर्ण सहकार्य तुम्हाला या काळामध्ये प्राप्त होणार आहे. तुमच्या मधुर वाणीमुळे तुमची सर्व कामे पूर्ण होतील. त्याचबरोबर भगवान शनिदेवांची कृपादृष्टी तुमच्यावरती होत आहे. त्यामुळे धनाशी संबंधित सर्व समस्या तुमच्या या काळामध्ये दूर होताना दिसतील. त्याचबरोबर वृषभ राशीवाले, हा काळ तुमच्यासाठी अतिशय उत्तम राहणार आहे, कारण या काळामध्ये भगवान शनिदेवांचे विशेष कृपा तुमच्यावरती होत आहे. त्याचबरोबर वृषभ राशीवाले, या शनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही काळी उडीद डाळ किंवा तिळाचे दान करणे तुमच्यासाठी शुभ राहू शकेल असे देखील सांगितले जात आहे. त्यानंतर वळूयात कन्या राशीकडे. कन्या राशीवाले, शनी अमावस्येचा दिवस तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे, कारण शनिदेवाच्या कृपेने तुम्हाला या काळामध्ये धनलाभ प्राप्तीचे योग बनत आहेत. त्यामुळे तुमचे आर्थिक स्थिती या काळामध्ये उत्तम राहू शकेल. त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील प्राप्त होत आहेत. त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढून तुम्ही बचत करण्यामध्ये देखील यशस्वी नक्कीच होऊ शकता. त्याचबरोबर या काळामध्ये कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण राहील. तसेच हा काळ विद्यार्थ्यांसाठी देखील अतिशय उपयुक्त राहणार आहे. त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये यश मिळताना दिसेल.
त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य देखील प्राप्त होणार आहे. कन्या राशीवाले, शनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही मोहरीचे तेल किंवा वस्त्रदान केल्याने तुम्हाला शुभ फळ प्राप्त होऊ शकतं. त्यानंतर वळूयात मिथुन राशीकडे. मिथुन राशीवाले, शनी अमावस्येचा दिवस तुमच्यासाठी देखील बेहतरीन राहणार आहे, कारण शनिदेवाच्या कृपेने तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ, धनलाभ या काळामध्ये होऊ शकतात. त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहू शकेल. त्याचबरोबर मिथुन राशीवाले, या काळामध्ये तुमचे वर्षानुवर्ष अडकलेले एखादे काम यशस्वीरित्या मार्गी लागू शकते. त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण देखील राहील. तसेच या काळामध्ये तुम्ही वाहन किंवा घर देखील खरेदी करू शकता. त्याचबरोबर कोर्ट कचेरीच्या बाबतीत या काळात तुम्हाला सफलता प्राप्त होताना दिसणार आहे. त्याचबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना या काळामध्ये व्यवसायामध्ये अधिक मुनाफा प्राप्त होऊ शकतो. त्याचबरोबर नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीमध्ये पदोन्नती मिळण्याचे योग देखील बनत आहेत. मिथुन राशीवाले, तुम्ही शनी अमावस्येच्या दिवशी चप्पल किंवा बुटांचे दान नक्कीच करू शकता. ते तुमच्यासाठी शुभ राहू शकते. त्यानंतर आहे कुंभ रास. कुंभ राशीवाले, शनी अमावस्येचा दिवस तुमच्यासाठी बेहतरीन ठरणार आहे, कारण शनी महाराज तुमच्यासाठी घेऊन येत आहे करिअरमध्ये मोठी प्रगती. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये प्रगती करताना या काळामध्ये दिसणार आहात. त्याचबरोबर या काळामध्ये ज्या लोकांचे लग्न ठरत नाहीये त्यांच्यासाठी लग्नाचे योग्य प्रस्ताव देखील या काळामध्ये येऊन त्यांचे लग्न देखील ठरू शकते. त्याचबरोबर शनी महाराजांच्या कृपेने या काळामध्ये तुम्हाला धनलाभ देखील होऊ शकतो. त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढू शकते. त्याचबरोबर या काळामध्ये तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते पैसे देखील तुम्हाला यशस्वीरित्या परत नक्कीच मिळू शकतात. त्याचबरोबर मालमत्तेशी संबंधित एखादा व्यवहार देखील होऊ शकतो. त्याचबरोबर शनी महाराजाच्या कृपेने या काळामध्ये तुमचे आरोग्य उत्तम राहू शकते. तसेच संतान प्राप्तीची इच्छा ठेवणाऱ्यांना या काळामध्ये संतान प्राप्तीचे सुख देखील मिळू शकते. कुंभ राशीवाले, शनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही मोहरीचे तेल किंवा ब्लँकेट दान करू शकता. ते तुमच्यासाठी अतिशय शुभ राहू शकते. तर मित्रांनो, या होत्या त्या 4 राशी ज्यांना शनी अमावस्येच्या दिवशी मिळणार आहे शनिदेवांचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटे, दुःख दूर होणार आहेत आणि त्यांच्या आयुष्यामध्ये येणार आहे अपार आनंदच आनंद. त्यामुळे त्यांचे आयुष्य बदलून जाईल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.